सहाय्याने सेमीफायनलची मॅच झाली ऑन. हा डाव पहिला 24 बॉलचा हा डाव आहे. 4 षटकं पाहायला मिळतील आणि त्याच पहिल्या षटकासाठी मयूर. आता स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळतात. मोरबातीलच एक खेळाडू आहे दिग्गज म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहिलं. माणगावचं क्रिकेट भरपूर चांगलं खेळतो असा खेळाडू तौफिक ऑन स्ट्राईक. शॉर्ट बॉल भरपूर सारी उचली घेतली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळत आहे. अवंतर स्वरूपाची सिंगल. लगेचच मात्र तिकडे 1 बाउंडची वॉर्निंग सुद्धा. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही पुन्हा करू शकत नाही आहात हे कळवलं जाते मयूरला. जास्तीचा बाउन्स झालाय बॉल. एका बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत षटकातील. पुढचा बॉल. ओ हो 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 यावेळेला वेग. याच वेगासाठी तर मयूर वाघमारे ओळखला जातो आणि त्या वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालंय. भन्नाट वेगाची गोलंदाजी. अगदी गोळीच्या वेगानं यष्टीरक्षक ऋतिकचा वेध घेत असताना बॉल. डॉट बॉलचा कॉल करतोय. धाव थांबवली आहे. धावा थांबवल्या जात आहेत. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावा 2 आहेत. पुढचा बॉल. या वेळेला फुलर लेनचा चेंडू. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिट जर झाला असता तर चित्र वेगळे असतं पण ते जमलं नाहीये. बघता बघता अजून एक सिंगल. 3 बॉलचा खेळ संपला. 3 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. सिंगलने पुढे जाण्याचे प्रयत्न मैदानावरती चालू आहेत. बॅटिंग करत असताना टीम रॅपिडो चॅलेंजर मोरबाचा संघ मैदानावरती लढा देतोय या मॅच मध्ये. चैतन्य पाटील ऑन स्ट्राईक. आयकॉन खेळावा लागेल त्या दर्जाचा खेळ. नेहमीच मात्र आपण जर पाहिलं तर उरण आणि पनवेलचं क्रिकेट चर्चेचा विषय राहिलाय. एक खेळाडू उरणचा तर एक खेळाडू पनवेलचा. पण दोन्ही आयकॉन आहेत महाडमध्ये एकमेकांच्या विरोधात. शॉर्ट बॉल समोर खेळलाय. या वेळेला अगदी चबराक लगावली होती पण मैदानावरती असणारा अडथळा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये धावा थांबवत असताना पाहायला मिळते. इथे मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा मिळतात. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसवत असताना पाहायला मिळतील. या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 5 धावा या मात्र धावफलकावरती आलेल्या बघायला मिळतात. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 बॉलचा खेळ तर संपलाय. पुढचा बॉल. हो यावेळेला गॅपमध्ये फटका चांगला. डीप पॉइंट. डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमा रेषेच्या पलीकडे चैतन्य पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंतचा सेमीफायनलचा पहिला चौकार. साह्यानं धावगतीला नक्की इकडे आकार येईल. टीमचं धावफलक पुढे चाललंय. संघाचं धावफलक पोहोचलंय आतापर्यंत 9 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ संपला. धावा 9. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. धावा आल्या ज्या हव्या होत्या मयूरच्या ओव्हरमध्ये. शॉर्ट बॉल गॅप मध्ये खेळायचं होतं. पॉइंटला फटका तर सजवलाय. फिल्डर तिकडे आहेत. सिंगल मिळून जाईल आणि इथे या एका सिंगलच्या साह्यानं पहिल्या ओव्हरचा खेळ सुद्धा संपलाय आणि धावगती स्कोर कार्डवरती जर आपण पाहिली तर बिनबाद 10 धावा. ही जमाची बाब आहे टीम रॅपिडो चॅलेंजर मोरबा या टीमसाठी. सुरुवातीच्या कालावधीमध्ये मयूर सारख्या गोलंदाजासमोर 10 धावा बनल्या आणि त्यानंतर एकही विकेट नाही आली आहे. हा प्लस पॉइंट आहे. आता इथून पुढे हात खोलावे लागतील. बॅटचा फेस ओपन करावा लागेल चैतन्य पाटील आणि त्याच्या साथीला खेळत असताना तौफिकला. हे दोन्ही फलंदाज भरपूर सारे महत्त्वाचे आहेत. रॅपिडो चॅलेंजर मोरबा हा मोठा चॅलेंज आहे. अगदी मात्र 10 संघांच्या एका पोलमधून हा एक संघ इकडे इथपर्यंत आलाय. 4 रात्रीमध्ये 40 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. प्रत्येक रात्रीतून एक दिग्गज संघ इकडे आपल्याला भेटीसाठी येत होता आणि आज ते 4 संघांमधल्या लढती अंतिम रात्र या स्पर्धेची तुम्ही पाहताय. पहिल्या रात्रीमध्ये काय खेळले होते ऋतिक. सगळ्यांना मात्र मंत्रमुग्ध केलं होतं आणि आज पुन्हा नव्यानं त्याच अपेक्षा असतील टीम मोपरे 11 संघाला. याच परिसरातील मातब्बर या दोन्ही टीम आहेत. सगळ्यांच्या परिचयाच्या या दोन्ही टीम आहेत आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये दर्जेदार खेळ सगळ्या प्रेक्षकांना मात्र अपेक्षित आहे. सगळ्यांचं स्वागत. सगळ्या प्रेक्षकांचं भरपूर स्वागत आहे कारण की रात्र झाली तरीसुद्धा त्यांना मॅच पाहायचे आहेत. नामदार चषक ही मानाची स्पर्धा शेवटच्या बॉलपर्यंत पाहिजे आहे. फायनल कोण मारणार या स्पर्धेची. पुढचा बॉल ऋतिक पाटील. त्याच्यासमोर चैतन्य पाटील.
टप्पा पडलाय, बॉल बाहेर. यस, व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर स्वरूपाची सिंगल मिळतीये. अतिरिक्त सिंगलनं सुरुवात झाली आहे या दुसऱ्या ओव्हरला. पाटलांचा बोलबाला नेहमीच मैदानावरती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघायला मिळालाय. आता ऋतिक पाटील गोलंदाज आहेत तर त्यांच्यासमोर चैतन्य पाटील फलंदाज आहेत. 11 धावा तर बनल्यात. धावा जमा करायच्या त्या सुद्धा खोऱ्यानं. षटकातील पुढचा बॉल चैतन्य साडी. फुलर लेनचा बॉल अडवा बॅटनं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. गॅप चांगली आहे. मिड विकेटला फटका सजवलाय आणि गॅपमध्ये निघून सुद्धा गेला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. आतापर्यंतचा दुसरा चौकार. चांगला फटका पाहायला मिळते. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचं धावफलक निघून गेलंय 15 या आकड्यापर्यंत. धावा येत आहेत, बनतायत, चांगल्या टोटलच्या दिशेने चाललेत. रॅपिडो चॅलेंजर मोरबा काल प्रत्येक मॅच मध्ये गोलंदाजी केली होती. आता सेमीफायनलला पहिली बॅटिंग करतायत. हा बॉल फुल टॉस, बाहेरचा बॉल, त्याच्यासोबत छेडछाड केली आहे. डी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला फटका सजवला. तिकडे फिल्डर होते. ही ओळख आहे. आयकॉन खेळाडूंना माहिती आहे एकमेकांसोबत भरपूर सारा क्रिकेट मयूरनं आणि चैतन्यानं खेळलंय. ऋतिकनं सुद्धा त्यांच्या साथीला भरपूर क्रिकेट खेळलंय आणि अशा परिस्थितीमध्ये मयूरला माहिती आहे चैतन्यासाठी कोणत्या दिशेला खेळाडू उभा असणं गरजेचं आहे. एक डीप बॅकवर्ड पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, त्याच वेळेला एक लॉंग ऑन, एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग. अशा पद्धतीची व्यूहरचना सध्याच्या घडीला फिल्डिंग युनिटमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी ही त्या थाटणीची आत्तापर्यंत झाली आहे, हे महत्वाचं आहे. 16 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. सेमीफायनलची मॅच तुम्ही पाहताय. सगळ्यांचे लाडके शेठ भरत शेठ गोगावले साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अगदी कमी कालावधीमध्ये सगळ्यांना सरप्राईज देणारी स्पर्धा, महाडचं टेनिस बॉल क्रिकेट, 7 समुद्र पार नेणारी स्पर्धा. शॉर्ट बॉल त्याच्यावरती तुटून पडलेत. बॉलला पुल केलंय, मैदानाच्या बाहेर आता गुल सुद्धा केलंय. बॉल सीमा पार आलाय. हा षटकार. काय फटका सजवलाय, अप्रतिम फटका. बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर तौसिफ यांच्या बॅटमधून येतोय. धावा येत आहेत, धावा जमा होत आहेत, हे महत्वाचं आहे. आणि ऋतिक पाटील यांच्यावरती आक्रमण चढवले जातात. भरपूर सारे महागडे दिसतात या ओव्हरमध्ये, कारण की आतापर्यंत 3 बॉल हाताळलेत, 12 धावा खर्ची घातल्या. टीम पोचली आहे मात्र 22 वरती. 22 धावा धावफलकावरती आहेत. निसर भैया यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर बक्षीस आलंय. मोरब्याचा संघ खेळतोय. दोन्ही फलंदाजांपैकी कुणी लगातारचे 3 षटकार मारले तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि आतापर्यंतचा दुसरा आलाय. बॅटिंग करत असताना तौफिक डॉली त्याच्या बॅटमधून षटकार. टॉस आम्ही हरलो होतो जरूर, पण आमची मानसिकता आणि मॅच हरलो नव्हतो याचं ज्वलंत उदाहरण दाखवतो तौफिक मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग करतायत. जे आमच्या वाट्याला येईल तिथे आम्ही खरे ठरू, जे आमच्या वाट्याला येईल तिकडे आम्ही संघर्ष मोठा करून दाखवू. आणि हो, सध्या तेच करत असताना पाहायला मिळालेत. अगदीच मात्र जशी स्ट्राईक मिळाली 2 षटकार खेचलेत पट्ट्याने. 28 वरती संघ पोहोचलाय. पहिल्या 10 बॉलमध्ये 28 बनल्यात. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. लगातारचा येईल का हा तिसरा षटकार. 500 रुपयाच्या अगदी ठरतील का तौफिक, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. 2 षटकार पाहायला मिळालेत. चांगली बॅटिंग तौफिकच्या माध्यमातून आत्तापर्यंत तरी झाली आहे. चला फास्ट खेळा बोट टीम. यानंतर अजून एक सेमी आणि मग फायनल. सगळ्यांना आतुरता लागली आहे कोण जिंकणार या स्पर्धेची फायनल. हा बॉल मोठा फटका तर खेळायचा होता. मिड विकेटला स्ट्रोक खेळला. फिल्ड तिकडे आहेत. 1 धाव तिथे सुद्धा मिळून जाईल. दुसऱ्या धावेचे प्रयत्न होतील. खराब पैकी पुन्हा खराब झाली होती. यदा कदाचित ऋतिकनं हा बॉल लढवला नसता तर इकडे सुद्धा धावा भरपूर प्रमाणामध्ये मिळून गेल्या असत्या.
पण 2 तर मिळतात. 2च्या साह्याने टीम पुढे जाते. संघाचं धावफलक तब्बल 30 या आकड्यावरती पोहोचले. या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. ऋतिक महागडा दिसला. 5 बॉलमध्ये 20 धावा खर्ची घातल्यात आतापर्यंत. त्याच्यामध्ये एक व्हाईट बॉल, एक चौकार, एक सिंगल तर 2 षटकार आणि एक दुहेरी धावेचा समावेश आहे. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. तौफिकने इम्प्रेस केलं या सेमीफायनलला. रॅपिडो चॅलेंजर मोरबा नेहमीच मोरबा संघासाठी चॅलेंज त्यांना ऍक्सेप्ट केलेत समोरच्या टीमचे. शेवटचा बॉल. ओ वेग चांगला होता, टप्पाही चांगला होता आणि मग भन्नाट वेगानं बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल येतोय. 2 ओव्हरचा खेळ अखेर खेळ संपला. 15.00च्या सरासरीनं फलंदाजी करत असताना धावा बनल्यात 30. अजूनही इथून पुढे 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सेमीफायनलची मॅच रंगली आहे. सगळे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय. प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. सगळ्यांची उपस्थिती. सन्माननीय विकास शेठ गोगावले साहेबांनी सुद्धा या स्पर्धेला भेट दिली. भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या. भरत शेठ गोगावले साहेब सुद्धा इकडे उपस्थित राहिले. त्यांचा वाढदिवस सुद्धा आपण या मुख्य मंचावरती साजरा केला. जिकडे मात्र आपण जर पाहिलं तर प्रचंड प्रेक्षक सुद्धा इकडे उपस्थित राहिले. आमच्या आयोजन कमिटी समालोचन कक्षामध्ये सुद्धा तुम्ही 4 रात्रीमध्ये गेला. आवाज ऐकताय. अगदीच आपण जर पाहिलं तर या विभागामध्ये आपल्या परिचयाचा आवाज अलिबागचा आहे, पण निश्चितपणे या महाडमध्ये नेहमी दुमदुमताना पाहायला मिळतो. यासिन मर्चंट सरांचा आवाज तुम्ही 4 रात्रीमध्ये ऐकताय. त्या पलीकडे तुम्हा आम्हा सर्वांचा दक्षिण रायगडाच्या हक्काचा आवाज म्हणजे जमाने सरांचा आवाज सुद्धा तुम्ही 4 रात्रीमध्ये ऐकताय. त्या पलीकडे आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी आज जसीम यांचा सुद्धा आवाज आपण ऐकताय. जासिम यांचा सुद्धा आपण आवाज मंडणगडवरून ते सुद्धा इकडे दाखल झालेत. जाऊया ऑनगोइंग मॅचकडे. 3ऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. मैदानावरती काय फटका खेळलाय. कडक षटकार. वन साइड चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये काय षटकार खेळलाय. या स्पर्धेसाठी आपल्याला ट्रॉफीज अवेलेबल केल्यात. प्रथम क्रमांकाचं जे आकर्षक चषक आहे सन्माननीय शहबाजजी मनसुरी आणि त्यांच्या समवेत उमेरजी काझी साहेब. त्याच वेळेला 2ऱ्या नंबरची जी ट्रॉफी आहे ती सन्माननीय शहबाजजी मनसुरी आणि उमेरजी काझी साहेब. 3ऱ्या नंबरची जी ट्रॉफी आहे ती सन्माननीय अफानजी गोडमे आणि 4र्थ क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती सन्माननीय समी परकर यांच्या वतीनं या आमच्या 4ही देणगीदारांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानतो. भरपूर सारं पाठबळ प्रत्येकाने आम्हाला दिलं तर सगळ्या मान्यवरांचे आभार. चैतन्य पाटील रंगात आलाय, तो डंगात आलाय, त्याच्या बॅटमधून षटकारही आलाय. टीम 36 वरती पोहोचली. स्विच हिट खेळायचं होतं. सरळ बॅटने धावा येत होत्या. बॅट उलटी केली, विकेट गमावली. बॅटर बाद. पण जर पाहिलं ना तर हा तोच दर्शन आहे का ज्यानं पहिल्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम केला होता आणि त्याच्या अगेन्स्ट चैतन्य पाटीलनं षटकारही मारला होता. पण लगेचच 2ऱ्याच बॉलवरती त्याचं प्रतिउत्तर जशास तसं प्रतिउत्तर आपण म्हणतो ना तसंच काहीसं चित्र मैदानावरती बघायला मिळालं आणि चैतन्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं. एक सेट बॅटर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पनवेल परिसरातील बाजेपूर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू नयन भगत मैदानावरती दाखल झालाय. नयननं काल नाराजी व्यक्त केली बॅटिंग करताना. बॉलिंग करत असताना बॉलिंगचा त्याचा प्युअर क्लास पाहायला जरूर मिळाला, पण बॅटिंग करताना कालच्या रात्रीमध्ये जवळजवळ 4 मॅचेसमध्ये नयननं फक्त एकच षटकार दाखवला या प्रेक्षकांना. आजच्या रात्रीमध्ये या सेमीफायनलमध्ये भरपूर मोठ्या अपेक्षा असणार आहेत नयन भगतकडून. अपेक्षांचं ओझं त्याच्या खांद्यावरती आहे. नेहमीच सध्याच्या घडीला यंदाच्या हंगामामध्ये A1 जोडी बनली आहे चैतन्य नयनची.
मुख्य मंचावरती सन्माननीय दीपकजी जाधव साहेब इकडे उपस्थित राहतात, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. मनपूर्वक आभार आपण या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. हा बॉल लढवा बॅटनं पुन्हा खेळायचा होता. बॉल पानलेगच्या दिशेला चाललाय. बॅटच्या रेडरमध्ये हवा तसा 9 तास सिंगल तर नक्की मिळून जाते. एकेरी धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पुढे जाते आणि संघाचं धावफलक पाहता पाहता 37 या आकड्यापर्यंत पोहोचले. शांत संयमी क्रिकेट इथून चालू होईल, कारण की विकेट आली आहे. विकेट आल्यानंतर दबाव दडपण हे नेहमी बघायला मिळतं आणि सध्या त्या दबावाखाली तौफिक पाहायला मिळेल का, हाही एक प्रश्नचिन्ह आहे ना. कारण की दबाव दडपण हे प्रत्येकावरती येतं, पण त्या कठीण काळामध्ये संयम बाळगावा लागतो. तो संयम बाळगावा लागेल. बॅटिंग करत असताना तौफिकला गावचा संघ उतरलाय. चला फास्ट खेळा बोट टीम. चला पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत या मॅच मध्ये. 3 बॉलचा खेळ संपला. दर्शनच्या 7 धावा त्यानं खर्ची घातला. हा पुढचा बॉल तौफिक साठी. समोरचा बॉल आडवा बॅटनं उचललाय. तौफिकच्या बॅट मधून षटकार. चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. आणि बघा ना योगायोग काय आला यासिन सर, या मॅच मध्ये असे 2 गोलंदाज बघायला मिळतील ज्यांनी या स्पर्धेतील निर्धाव षटक टाकलेत. म्हणजे दर्शन सुद्धा आणि त्यांच्या विपक्षात खेळत असताना सौरभ मोहिते सुद्धा. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज मात्र बाद झालाय आणि दर्शनचा पुढचा बॉल. पुन्हा मोठा फटका खेळलाय. पुन्हा बॉलला उडवलाय. बॉल चाललाय हवेच्या लाटेवरती स्वार. सीमा पार आलाय नामदार चषक षटकार. तौसिफ राऊत यांच्या वतीनं डॉलीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. लगातारच्या 3 षटकारांना सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आणि पुन्हा नव्यानं ती संधी निर्माण झाली आहे. तौफिक काय खेळतायत, लाजबाब बॅटिंग. 49 वर हॅलो 49 वरती टीम पोहोचली आहे. एक फलंदाजच फक्त बाद झाला. चैतन्य बाद झाल्यानंतर कोणताही दबाव दडपण नाही घेतलं तौफिकनं आणि संपूर्ण टीम रॅपिडो चॅलेंजर मोरबा. हा शेवटचा बॉल. फुलटॉस. फटका तर खेळलाय, गॅप मध्ये आहे आणि गॅप मोठा. आता बॅटिंग करत असताना तौफिकच्या बॅट मधून अजिबात नाहीये धावांचा तोटा. अजून एक खेचलाय सणसणीत चौकार. षटकार मारू दे 3 लगातार. तर अबू राऊत यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. नासिर भैया यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. मॅच बनली आहे 53 धावा. मजा येते या मॅचला. 18 बॉलमध्ये पहिल्या 53 बनल्यात. शेवटचं षटक तर बाकीच आहे आणि शेवटच्या षटकामध्ये नक्की किती धावा बनतील हा मोठा प्रश्नचिन्ह आहे या संपूर्ण सामन्यामध्ये. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर रंगत आली आहे, रोमहर्षकता वाढली या मॅचमध्ये. आता ज्या काही अपेक्षा आहेत ना, जे काही करायचंय
ते नयन भगतला करायचं आहे. कारण की मी म्हणेन तौफिकनं त्याचं काम केलं, चैतन्य आला होता त्यानं सुद्धा त्याचं काम केलं, आणि आता या मॅचमध्ये जे काम बाकी आहे ते नयन भगतचं काम बाकी आहे, खेळावं लागेल. कालची रात्र फलंदाजी झाली नाही, पण आज करावी लागणार आहे. सेमीफायनलची मॅच आहे, ही संधी महत्त्वाची आहे. इकडे जिंकताय तर फायनलचे दरवाजे ओपन होतील, इथे हारताय तर तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरती थांबावं लागेल. शेवटचं षटक वैष्णव यांना आमंत्रित केलंय. पहिला बॉल घेऊन वैष्णव नयन भगतसाठी. शॉर्ट बॉल होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जिथे मात्र आपण जर पाहिलं तर लगेचच रिव्ह्यूचा कॉल झाला. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे, फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यूचा कॉल मैदानावरती पाहायला मिळतात. 53 धावा धावफलकावरती आतापर्यंत बघायला मिळाल्यात. हा नक्की बॉल काय चेक केलं जाते. एपी लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब वाहिनीची मदत सध्याच्या घडीला घेतली जाते. तुम्ही पाहता बेस्ट क्वालिटी, बेस्ट क्लिअरिटी, भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट 4 रात्रीमध्ये तुम्हाला बघायला मिळालं. महाडचं एक अप्रतिम चॅनल, कमी कालावधीमध्ये ओळख निर्माण केली एपी लाईव्ह इव्हेंटने. मुबारक राऊत यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर तौफिक यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज इथे जमा होत असताना पाहायला मिळालं. कोणत्या टीमचे खेळाडू टेक्निशियन टीमच्या इथे जाऊ नका मोपरे, आपल्याला मान्य, कारण की रिव्ह्यूचा कॉल झाला व्हाईट बॉलसाठी आहे आणि तो मात्र निर्णय इकडे चेक केला जातोय. फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल, योग्य बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. म्हणजे पहिला बॉल डॉट आलाय. चांगली सुरुवात, शेवटच्या ओव्हरमध्ये सुरुवात जशी अपेक्षित होती तशीच सुरुवात मैदानावरती होत असताना बघायला मिळाली. षटकातील पुढचा बॉल, पुन्हा गोलंदाज सज्ज होतील. वैष्णव, मोठा रनअप, शॉर्ट बॉल, नयन भगत संपूर्ण रात्रीमध्ये एकच मारलाय, डायरेक्ट सावित्री नदीमध्ये मारलाय. षटकार. काही जो राग होता ना, काल बॉल बॅटवरती येतच नव्हता, बॅटच्या हँडल पर्यंत बॉल पोहोचत होता, तिकडे कॅचेस उडत होते आणि अशा परिस्थितीमध्ये तो नयन 4 वेळा बाद झाला. आणि आजच्या रात्रीमध्ये म्हणजे चौथ्याच रात्रीमध्ये मिडल ऑफ द बॅट केला आणि सर्वाधिक लांब मारलाय. धावसंख्या 59 आकड्यावरती. पुढचा बॉल, दबाव, दडपण थोड्या अंशी का होत असताना वैष्णव वरती पाहायला मिळाला. पहिला डॉट बॉल आला होता, कॉन्फिडन्स वाढला, पण षटकार आल्यानंतर थोड्या अंशी कॉन्फिडन्स लेवल थोडी कमी झाली असेल. धावसंख्या 59 वरती पोहोचली आहे. एका चांगल्या टोटलच्या दिशेनं रॅपिड चॅलेंजर मोरबादचा संघ मैदानावरती पाहायला मिळाला. पुढचा बॉल, हा सुद्धा बाहेरचा बॉल, चांगला फटका, शॉर्ट पॉइंट आणि मिड ऑफच्या दिशेला तिकडे फिल्डर आहेत. सिंगल तर नक्की मिळून जाते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 60 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटच्या 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. शेवटचे 3 बॉल कशा पद्धतीचे बघायला मिळतील. स्लॉग ओव्हर, लास्ट ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय 9 बॉलमध्ये 31 धावांचा वादळी खेळ मैदानावरती तौफिकने एकट्यानं केलाय. या 60 मधले 31 एकट्याच्यात. चैतन्यने सुद्धा या आधी चांगलं योगदान दिलेलं पाहायला मिळालं आणि आता नयनही खेळतोय, डाव सांभाळला या तिन्ही फलंदाजांनी. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती बॉल आढळला आणि त्यानंतर डिरेक्ट हिटचा प्रयत्न.
सिंगल तरी इकडे सुद्धा मिळून जाते. शरीरावरती बॉल आदळल्यानंतर एकेरी धाव, एक चिकी सिंगल म्हणूया आपण. अगदी एकेरी धावेच्या साह्याने 61 वरती टीम पोहोचली आहे. शेवटचा 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंतचा तुम्ही पाहताय या पहिल्या इनिंग मधील शेवटचे 2 बॉल येणं बाकी आहेत. मॅच बॉल शेवटचे 2 बॉल कसे असतील. शेवटच्या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका रॅपिडो चॅलेंजर मोरबा टीमला हवा आहे आणि त्याच वेळेला एखादा डॉट बॉल किंवा एखादी विकेट हवी आहे मोपरे 11 या टीमला. मॅच रंगली आहे. हा पुढचा बॉल शॉर्ट बॉल, त्याच्यावरती आक्रमण नयन भगत न उडवलाय मिड विकेटला. क्लिअर सिक्सर. षटकाराच्या सहाय्यानं संघाचं समीकरण बदललंय आणि आता मात्र 67 आकड्यावरती टीम पोहोचली. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. मोठा फटका आला तर 70 आकडा पार होईल. एकाच जर डॉट आला तर 67 पर्यंत थांबेल. मोठा फटका आलाय लॉंग ऑन ला स्ट्रॉंग फ्लॅट अँड फ्युरियस 1 बाउन्स बॉल ओव्हर द रो. नयन भगतच्या बॅट मधून आलाय हा चौकार. टीम पोहोचली आहे 71 वरती आणि 72 धावांचं भलं मोठं आव्हान या मॅच मध्ये बघायला मिळालं. येणारे 24 चेंडू आणि 72 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि जशी मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया तुम्हा आम्हा सर्वांच्या परिचयाचा आवाज, आवाज मंडणगडचा आवाज. आपण जर पाहिलं तर जासीम गडवेकर परत एकदा मनपूर्वक करतो स्वागत आणि घेऊन जातो मैदानाच्या कडे जिथे आपण पाहतोय पहिला सेमीफायनल मैदानाच्या आत रंगतोय. पहिल्या सत्राचा खेळ देखील समाप्त झालाय. प्रेक्षकांची अलोट गर्दी देखील ज्या प्रकारे आपण पाहतोय घड्याळामध्ये 2 वाजून गेले 2:30 वाजायला आले तरीही प्रेक्षकांची गर्दी अल्लोट आहे. आणि खरंच जे सर्व प्रेक्षक जोडले गेले त्या सर्वांचं खूप खूप या स्पर्धेमध्ये धन्यवाद असेल. आपण देखील या स्पर्धेची शोभा वाढवलीत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील खूप असे प्रेक्षक या स्पर्धेचा लाभ घेत आहेत. त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या जिथं आपण पाहतोय 2 संघामध्ये बॅटल. एक मोठी स्पर्धा खरंच आपण पाहतोय. चांगलं आयोजन, चांगले नियोजन आणि खरंच खूप अशी मेहनत घेतलेली आहे सर्व खेळाडूने. कारण की कोणतीही स्पर्धा अशाच प्रकारे पार पडत नाहीये. त्याच्या मागे देखील खूप असं कष्ट असतं, खूप असं योगदान असतं. ते योगदान पार पाडून ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. आणि आपण पाहतोय ऑन स्क्रीन या स्पर्धेचं आकर्षक चषक आपण पाहतोय मैदानाच्या आत. ज्या प्रकारे ऑन स्क्रीन पाहतोय खरंच लाजवाब चषक आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय चमकतायत दमदार चषकचे नामदार चषकचे हे 4 पारितोषिक फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ खरंच चमकताय. ज्या प्रकारे आपण पाहिलंय आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ या स्पर्धेचा मानकरी, कोणता संघ या स्पर्धेचा चॅम्पियन टीम ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. जासिम सर, क्या देखा हमने कल तक ये देखा था कि नयन भगत एक सिर्फ गेंदबाज है, लेकिन आज क्या देखे, ही इज अ क्लासिकल बैट्समैन. क्या स्ट्रोक खेले थे ग्राउंड के पूरे चारों तरफ. न मिड विकेट छोड़ा, न मिड ऑन छोड़ा, और खासकर उसने मिड ऑफ और कवर के क्षेत्र में काफी अच्छे से अच्छे स्ट्रोक खेले और लेके गए टीम मोरबा को 71 के टारगेट के ऊपर. और तौफीक ने जो बैटिंग की, वाह, देखना एक बैटिंग थी. लेकिन यहाँ की लोकल टीम है मोपरे, जिसके टीम के कैप्टन है मनोज, तुषार और पवार. ये 3 जो है ना, और उनके आइकॉन, लेकिन ये 3 जो लोकल बॉय है उनके ऊपर निगाह होगी, उनके ऊपर गेम डिपेंड. ये जब खेलेंगे ना तो अपने आप की नहीं सुनते. किलर है किलर. देखना है, प्रेक्षक अभी तक जागे हुए हैं, प्रेक्षक सोएंगे नहीं, उनको मैच देखना है अच्छे से अच्छा. यस, ओवर टू कॉम्बॉक्स.
खरंच आपण एक मोठी स्पर्धा पाहतोय, मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा देखील या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय. एक मुख्य आयोजन, मुख्य नियोजन ही स्पर्धा पार पडते. नामदार चषक हा 2026चा थरार, 2026चा महासंग्राम, मैदानाच्या आत एक रंगतदार सामना. खरंच मी देखील खूप खूप धन्यवाद मानीन, मला देखील या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली. खरंच जैदभाई चोगले असतील, त्याने देखील या स्पर्धेमध्ये मला देखील बोलण्याची संधी दिली. ज्या प्रकारे आपण पाहतो की मला देखील मी वैयक्तिक त्यांचा आभार व्यक्त करीन. खरंच त्यांच्या माध्यमातून देखील या सीझनमध्ये खरंच शम्स ट्रॉफी असो, त्यानंतर आपण पाहतोय नामदार चषक असो, त्यानंतर जुई वॉरियर्सची स्पर्धा असो, त्यामध्ये त्यांचा सपोर्ट मला देखील राहिला आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये मला देखील सपोर्ट करण्याचं काम हे देखील जैद चोगले असो, त्यानंतर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये देखील मला सुफियान ह्याने देखील, सुफियान काझी यांचा देखील सपोर्ट राहिला आहे. आणि त्यानंतर मी या स्पर्धेचा खरंच देखील मला आलेला देखील खूप आनंद वाटला आहे, कारण की एक मोठी स्पर्धा आणि त्या मोठ्या स्पर्धेमध्ये एक वेगळंच समालोचन करण्याचा आनंद हा मात्र फार मोठा असतो. आणि ज्या प्रकारे प्रतिसाद राहिला आहे सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, ते देखील खूप लाजवाब आहे. खरंच नामदार चषक आपण पाहतोय 2026चा थरार. जाऊया मैदानाच्या पहिला सेमीफायनल सेकंड इनिंगला सुरुवात होते, जिथे एक मोठ्या धावांचा लक्ष्याचा पाठलाग गाठायचा आहे. ज्या प्रकारे पाहतोय आपण 71 धावा करून 72 धावांचा टार्गेट हा सेट करण्यात आला आहे. जाऊया मैदानाच्या, जिथं आपण पाहतोय मोप्रे 11 विपक्ष टीम रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या दोन संघामध्ये आपण बॅटल पाहणार आहोत. जिथं फर्स्ट सेमीफायनल सामन्याला सुरुवात स्ट्राईक होती हॅट्रिक पाटील, ऋतिक पाटील असेल. खरंच आपण पाहतोय चांगली कामगिरी ऋतिक पाटील यांच्या माध्यमातून देखील राहिलेली आहे. ज्या प्रकारे मगाच्या सामन्यामध्ये मगाशी ज्या प्रकारे सांगितलं समालोचकाने की ग्रामीण बिग बॅशमध्ये देखील 4 व्हीलरचा मानकरी, खरंच 4 व्हीलर देखील याही खेळाडूंनी जिंकलेली आहे. आपल्या नावावर देखील बोलबाला केला आहे, आपल्या नावावरती देखील खूप अशा विक्रम आहे. स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी असते. ऋतिक पाटील यांच्या माध्यमातून देखील ऋतिक पाटील आणि प्रथमेश हा सलामीचा बॅटल मैदानाच्या आत. प्रथमेश पवार असतील, खरंच चांगली कामगिरी आपण पाहतोय. प्रथमेश पवार इथं देखील ब्लॉक होलमध्ये फेकणारी डिलिव्हरी, त्याला फटका सजवण्याचा प्रयत्न झाला. बॅटरनी बॉलचं तेवढं काही कनेक्शन झालेलं नाहीये. ज्या प्रकारे आपण पाहतोय मोठ्या धावांचा लक्ष्य गाठायचा आहे, तर त्या प्रकारे कामगिरी देखील मैदानाच्यात होणं गरजेचं आहे. कारण की आपण ज्या वेळेस बोलताना की थोडीशी मागे आलात मग गचून जाऊ नका. अपयशाच्या खडकाखाली जे यशाचं झरं लपलेलं आहे तेच आपल्याला शोधता आलं पाहिजे. इथं देखील आपण पाहतोय महाडच्या नगरीमध्ये, खरंच रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील हा सुंदर असं मैदान, ऐतिहासिक मैदान, आणि त्यामध्ये चांगलं क्रिकेट, नामदार चषकचा हा थरार 2026 मध्ये रंगतोय. ही अंतिम दिवस, अंतिम रात्र, अंतिम रजनी, मेगा फिनाले, मेगा फिनाले असेल. खरंच ग्रँड फिनाले आपण पाहतोय. प्रहार केलाय, खरंच आपलातून कव्हरच्या डोक्यावरून सजवलाय. खरंच आपण पाहतोय गली विजन देखील बघत राहिलेत आणि चेंडू निघून गेलाय. 1 बाउंस से मारे का पार आलाय. ब्रँडेड चौकार भेटेल 4. खरंच ऋतिक पाटील यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. एक चांगला क्रिकेट विषयामध्ये एक मोठा नाव आहे. खरंच चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून राहते असा मात्र फलंदाज ऋतिक पाटील आता मात्र इनॅक्शन पाहायला भेटतो. इथं देखील हेलिकॉप्टर विरकवण्याचा प्रयत्न, तेवढं काही कनेक्शन झालेलं नाही आहे. मैदानाच्या आपण पाहतोय निर्धाव चेंडूचा मारा. 72 धावांचा लक्ष्य गाठायचा आहे, त्या प्रकारे कामगिरी देखील होणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे मैदानाच्या फलंदाजी होत आहे ना, खरंच एक मोठा प्रार्थना आला आहे. पण मोठ्याच फटक्याची अपेक्षा असेल टीमची. पण नयन भगत यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. पहिले षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी करावी याचं उदाहरण इथं दांडी 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 गुल केले. त्रिफला उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाजी होते बुल, गोलंदाजी पॉवरफुल, विकेटचं बदन.
होते पिलायू इव्हेंटवरती ज्या प्रकारे ॲक्शन रिप्लेमध्ये ही स्पर्धा, त्यानंतर ॲक्शन रिप्ले देखील या चेंडूचं पाहिलं आहे. खरं चेंडू पडला, त्यानंतर थोडासा आपण पाहिला की कमी गतीने होता, त्यानंतर थोडासा वेग, ज्या प्रकारे आपण वेगवान गोलंदाज आहे, वेगामध्ये दांडी गुल तर केले आणि स्टंप देखील दूर फेकलाय. काय गोलंदाजी होत आहे मैदानाच्या आत. नयन भगत सरक चांगली कामगिरी. खरेच आपण पाहतोय पनवेल उरण इथला वाजेपूर या गावामधला सुपुत्र चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून राहिलेली आहे. गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वरती पाला भेटतोय. नयन भगत खरंच चांगली कामगिरी केली. दांडी गुल गेले, त्रिफला उद्ध्वस्त केला. ते मात्र ऋतिक पाटील यांचं. ऋतिक पाटील बॅक टू दी पवेलियन. आता मयूर वाघमारे. पाहूया मयूर वाघमारे. इथं देखील ब्लॉक होल मध्ये फेकलेला डिलिव्हरी, त्याला देखील क्लिअर केले. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू निघून गेला. वन बाउन्स से मारे का पार. आलाय आणखी एक ब्रँडेड चौकार भेटेल 4. आपण पाहतोय खरंच मयूर वाघमारे देखील चांगले खेळाडू आहेत. क्रिकेट विश्वात याही खेळाडूंनी आपल्या बोलबाला केलाय. चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती देखील आपली नावाची खरंच नावाचा बोलबाला केलाय. संपूर्ण क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये खरंच चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये होते. आता फलंदाजीमध्ये देखील दर्जेदार फलंदाजी करत आहे मैदानाच्या आत. आपण पाहतोय पनवेल देवतचा हा खेळाडू. चांगली कामगिरी मयूर वाघमारे इन ॲक्शन. तसंच प्रथमेश पवार. खरंच आपण 2 प्रथमेश पवार, आणखी एक प्रथमेश पवार देखील टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असतो. खरंच प्रथमेश पवार, नाना हे देखील आपण पाहतो. पण इथे हा प्रथमेश पवार आहे. या प्रथमेश पवारला चांगली कामगिरी करावी लागेल. हा ट्रॅकर होता, स्लोवर होता, गतीमध्ये परिवर्तन केलंय, चेंज ऑफ पेस केलाय आणि निर्धाव चेंडूचा मारा असेल का. ज्या प्रकारे पाहतोय पहिल्या चेंडू निर्धावाला चैतन्य पाटील. खरंच मी देखील या खेळाडूला सातत्याने पाहिले. थोड्या दिवस अगोदर देखील एक स्पर्धा पार पडत होती थोड्याच दिवस अगोदर जुईमध्ये, ज्याच्यामध्ये खामगाव या संघ आयकॉनच्या भूमिकेमध्ये खेळाडू आला होता आणि चांगली कामगिरी झाली होती. इथं देखील फटका बसला. हव्यामध्ये चेंडू आहे. प्रथमेश पवार यांना देखील जावं लागेल बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 2. यस जासिम सर, मैं यहाँ मिड विकेट के क्षेत्र में हूँ, जहाँ हरकोल से काफी प्रेक्षक आए हुए हुर्जुक ब्रदरान मैच का मजा ले रहे हैं. हालांकि मैच फेवर ऑफ मोरबा के है, लेकिन ये प्रेक्षक चाहते हैं कि सुबह तक मैच सुपर ओवर में जाए और मैच का फाइनल 8 बजे तक होना चाहिए. ऐसा वो चाहते हैं कि मैच में मजा आ जाए. ओवर टू कॉम्बॉक्स. तसंच एक पारितोषिक लावण्यात आलंय मोरबा संघासाठी. आपण मोरबा संघामध्ये कोणताही खेळाडू जर हॅट्रिक घेतोय तर अबू राऊत यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज हा देण्यात येईल. ज्या प्रकारे आपण पाहतोय षटक क्रमांक जाऊया मैदानाच्या आत. आपण पाहतोय मनोज आलेत, पण मनोजांना पहिल्या चेंडूवरती केले बीट. हिट कार्डामध्ये होत आहेत बीट. मैदानाच्या आत आपण पाहतोय एक चांगली स्पर्धा, त्यामध्ये आपण एक चांगला असा सामना मानाच्या स्पर्धेतील मानाचा सामना फर्स्ट सेमी फायनलचा हा थरार मैदानाच्या आत रंगतोय. खूप अशा आपण संघाने प्रवेश केला. 4 संघ निवडले गेलेत आणि त्यांचा क्रिकेट हा मैदानाच्या आत. इथं देखील प्रहार केला. स्टेट अलॉंग कार्पेट खेळून काढलाय. प्रोटेक्शन आहे तिथं. क्षेत्ररक्षक आहे. 1 पेक्षा भेटणार नाहीये जास्त. 1च्या सहाय्याने होईल संघाच्या धावसंख्यात भर. धावसंख्यात देखील पुढे सरसावेल. आपण पाहतोय कमी गतीने धावफलकावरती धावा वाढत आहेत. 72 धावांचं लक्ष आहे. ज्या प्रकारे कामगिरी होणं गरजेचं आहे तशी कामगिरी होत नाही आहे, कारण की 11 धावा धावफलकावर आहेत. मयूर वाघमारे परत एकदा केला हवाई यात्रेसाठी चेंडू, पण खाली आहे क्षेत्ररक्षक
आणि इथं देखील मयूर वाघमारे यांना देखील बॅक टू दी पवेलियन जावं लागेल. गोलंदाजी टाकलाय फासा, गलेला लावलाय आणखी एक मोठा मासा. विकेटचं पतन मैदानाच्या आत. एक महत्त्वाची सूचना विनंती असेल, जी गाडी तिथे ठेवण्यात आलेली आहे, ज्याचा मी नंबर वाचतोय MH04GJ0526 ह्या क्रमांकाची गाडी आपण त्वरित साईडला घ्यायची. आपण ज्याची गाडी असेल, ज्यांनी फास्ट जायचं आहे, 0526 स्कॉर्पिओ गाडी आहे. विनंती आपल्याला आपण जायचं आहे, ती अडचणीमध्ये गाडी लावण्यात आलेली आहे, ती साईडला घ्यायची जाऊन. विनंती असेल मालकाला. चला, षटक क्रमांक झाले 2ची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. आता यंदाने 12 चेंडू अपेक्षा असेल, तब्बल 61 धावांची असेल. 72 धावांचा पाठलाग तर आहे, 11 धावा जोडले गेल्यात, पण फार मोठा लक्ष आहे. 61 धावा पार पाडायची आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय मैदानाच्या आत सामना रंगतोय, खरंच प्रेक्षकाची देखील आलूट गर्दी, मोठा मोठा प्रवास गाठून या स्पर्धेला आपली उपस्थिती ते दाखवले आणि त्या प्रकारे काम देखील होत आहे मैदानाच्या आत. आपण पाहिलं चैतन्य पाटील यांनी देखील षटक फेकलंय. षटक क्रमांक 2 खरंच अप्रतिम दर्जेदार A1 क्वालिटीचं राहिलं आहे, कारण न चैतन्य पाटील यांनी षटक 1 फेकलंय, ज्याच्यामध्ये फक्त 1 धावा करून 3 गडी बाद. जाऊया मैदानाच्या आत, जिथं आपण पाहतोय परत एकदा आलाय डॉट बॉल, निर्धाव चेंडूचा मारा. मोतसीम असतील, ज्या प्रकारे आपण पाहतोय मोतसीम आहेत. पहिल्या चेंडूचे निर्धाव आलाय, चांगली कामगिरी राहिलेली आहे. तसंच मोतसीमच्या प्रत्येक विकेटसाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. रुजदान राऊत यांच्या माध्यमातून प्रहार केलाय, आकाशामध्ये चेंडू आहे, खाली आहे क्षेत्ररक्षक. जसं म्हटलं तसंच विकेट देखील आलाय. मोतसीम देखील 500 रुपयाचा मानकरी ठरलेत. आपण ऑन स्क्रीन पाहतोय, प्रेक्षकांना देखील दाखवण्यात येत आहे एपी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. संपूर्ण प्रेक्षक देखील ज्या आपण पाहतोय सामना संपले, त्यांना देखील माहिती आहे आम्ही या स्पर्धेसाठी आमची उपस्थिती दाखवली आहे, ती अंतिम सामन्यापर्यंत फायनलचा सामना पाहूनच जाणार, ह्या मात्र माइंडसेटने ते देखील इथं आलेत आणि आमच्यासोबत जोडले गेले. त्यांचा देखील खूप खूप आभार. जाऊया मैदानाच्या आत. इथं देखील प्रहार केलाय, खाली आहे क्षेत्ररक्षक, परत एकदा आलाय विकेट. आणखी एक धक्का लागलाय आणि परत आणखी वाढतील 500. लावण्यात झाल्या मोतसीम यांच्यासाठी. मोतसीम जर हॅट्रिक घेत आहे तर तब्बल 2000चं कॅश प्राइज त्यांना मात्र देण्यात येईल.
आणि अबू राऊत यांच्या माध्यमातून देखील 2000चं कॅश प्राईज असेल हॅट्रिकसाठी. गोलंदाज मोतसिम यांच्यासाठी अंतिम आहे आणि निर्धाव आलाय. हॅट्रिक चान्स होतं पण हॅट्रिक गमावलेली. ज्या प्रकारे आपण पाहिलं की निर्धाव आलाय पण काय गोलंदाजी होते ना, हॅट्रिक आहे दूर, पण या गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. कारण या आपण पाहतोय ऑन स्क्रीन देखील प्रेक्षक खरंच ज्या प्रकारे ते देखील खरंच जमिनीवर बसलेत आणि या स्पर्धेचा लाभ घेत आहेत. त्यांना देखील आपण पाहतो ही आवड असते क्रिकेट. टेनिस क्रिकेटचा वेगळाच नाद आहे आणि त्या नादचा आपण पाहतोय एक वेगळाच मनोरंजन होत आहे मैदानाच्या आत देखील. इथं देखील प्रहार खेचण्याचा प्रयत्न. 5वा चेंडू सुरेख. 5वा चेंडू. काय गोलंदाजी होत आहे. मेडनवर होईल का? आणखी एक मेडनवर आपल्याला स्पर्धेमध्ये 4थी मेडनवर पाहायला भेटेल का? खरंच मोतसिम मोरबा एक्सप्रेस खरंच चांगली कामगिरी करत आहे. कारण की या गोलंदाजी अजून 4-5 चेंडू हातालेत आणि 5च्या 5 चेंडू सुरेख हातालेत. काय गोलंदाजी होत आहे खरंच. 2 विकेट घेतलेत आणि 3 चेंडू देखील निर्धाव. अंतिम चेंडू. प्रहार केला आकाशामध्ये. चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक करणार नाही कुठलीच चुकी. याही गोलांसाठी एकदा ती टाळ्या झाल्या पाहिजेत. आणखी एक मेडनवर या गोलांच्या माध्यमातून 3 विकेट घेतलेत आणि मेडनवर देखील आहे. खरंच 0 धावांमध्ये षटक हाताळले. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. खरंच अफलातून गोलंदाजी. ज्या प्रकारे आपण पाहतोय खरंच भन्नाट वेग या गोलंदाजामध्ये आहे आणि विकेट आले मैदानाच्या मध्ये. काहीतरी नवीन असं घडलं. ज्या प्रकारे आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आले. अनिकेतने पहिल्याच चेंडूवरती एक वेगवान चेंडू हाताळला. वेगामध्ये हाताळला आणि ते देखील आपण पाहिलं स्टंपला सरळ लागून चेंडू मात्र तब्बल निघून गेलाय. आणि खरंच आणखी एक विकेटचं विकेट क्रमांक 7. खरंच खूप संकटामध्ये टीम आहे आणि विजयाच्या वाट्याला देखील टीम आपल्याला पाहायला भेटते. खरंच मोरबा संघ चांगला प्रदर्शन राहिलाय. मोरबा संघाच्या माध्यमातून अल्ताफ हार्नेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज मोतसिमसाठी. इथं देखील विकेट. काय गोलंदाजी झालेली आहे या टीमच्या माध्यमातून. रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा. खरंच चॅलेंजर्स का आमचं नाव आम्ही ठेवलं, का आम्ही आमच्या संघाचं नाव चॅलेंजर. आम्ही चॅलेंज देण्याचा ताकद ठेवतो. चॅलेंज दिला पहिल्या सत्रामध्ये. एक आपण पाहिलं 72 धावांचा टार्गेट सेट करण्यात आला आणि चांगली कामगिरी. आणि तसंच आपण पाहतोय मोतसिम यांच्यासाठी देखील ऑनलाईन पे देखील करण्यात 2000चा जॉन मस्कर यांच्या माध्यमातून तब्बल 2000चा कॅश प्राईज त्यांना ऑनलाईन करण्यात आलाय. तौसिफ राऊत यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचा कॅश प्राईज मोतसिम यांच्यासाठी लावण्यात आलाय. आणि तसंच आपण पाहतोय 9 विकेट पडलेले आहेत. धावा प्लेयर उपलब्ध नाही आहे. त्याबाबत इथं मॅचला आपण पाहतोय विजय प्राप्त केलाय. विजय संपादन केलाय. आपण पाहतोय मोरबा या संघाने रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या संघाने अंतिम फेरीमध्ये ग्रँड फिनाले मेगा फिनाले मध्ये प्रवेश केलाय. याही संघाला हार्दिक अभिनंदन आणि आपला अंतिम सामना